सुद्धा लागला अनुभव. पहिला मुद्दा होता अनुभव, आता दुसरा मुद्दा लागला एकनिष्ठा. आता तुकोबाराय म्हणतात मी माझ्या चित्तामध्ये एक धारण केला. साधक म्हणतात महाराजजी आम्हाला पटलं, ठीक आहे तुम्ही तुमच्या चित्तामध्ये एक धारण केला हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही तुमच्या चित्तामध्ये एक धारण केला तर तुम्हाला फल काय भेटलं, तुम्हाला लाभ काय झाला, तुम्हाला त्याच्यापासून लाभ काय झाला. तुकोबाराय म्हणतात मला लाभ काय झाला तुम्हाला ऐकायचं. तेने झाली अवघिका निवारण. तुकोबाराय म्हणतात की बाबा लोक मी माझ्या चित्तामध्ये एक धारण केला, त्याचा परिणाम असा झाला की त्या भगवंताने आमची कामे केली, त्या भगवंताने आमचे कामे केले. साधक म्हणतात महाराज भगवंताने कामे केले, पण नेमके भगवंताने तुमचे कामे केले कोणते केले. तुकोबाराय म्हणतात की अरे पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी माझ्या पांढर परत म्हणजे विटेवरच्या कावडीने पाणी चक्री चक्रपा भगवंताने त्या विटेवरच्या मालकाने पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरले. साधक म्हणतात मला दुसरा पुरावा द्या. तुकोबाराय म्हणतात दुसरा पुरावा घ्या. तुकोबाराय म्हणतात की बाबा आम्ही आमच्या चित्तामध्ये एक धारण केला, त्याचा परिणाम असा झाला की त्या विटेवरच्या मालकाने जनाबाईच्या बैठकीत उभा काढल्या. जनाबाई सोबत जळण लागत होती विटेवरचा मालक. साधक म्हणतात महाराज हे पण उदाहरण आम्हाला पटलं, पण तुमच्याकडे दुसरं काही सांगा जरा. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे आपल्या जवळचं उदाहरण नरसिंह. तुकोबाराय म्हणतात की बाबा नो आम्ही आमच्या चित्तामध्ये एक धारण केला, त्याचा परिणाम असा झाला त्या विटेवरच्या मालकात माझ्या नामदुराच्या हाती महाराज नैवेद्य ग्रहण करावा. नैवेद्य हातीचा जर कीर्तनकाराकडे पुरावा नसेल तर कीर्तनकार जांभळा देऊ नका. विठ्ठल पुरावा द्या. लक्षात द्या बरं का. तुकोबाराय म्हणतात की तो पुरावा पहिला तर घ्या. पुरावा ऐका काय झालं मंगळवेढ्याची तुकोबारायांची पत्नी सोयरा मातेच्या प्रसिद्ध चाल जवळ येत होता आणि सोयरा माता तुकोबारायांना म्हणतात की मालक धनी आता माझ्या प्रसिद्धीची वेळ प्रसिद्धीचा काळ जवळ येत आहे, काय करा तुमच्या बहिणीला बोलावून घ्या. तुकोबारायांना लागलं सोयरा माझी श्रीमंत घरी तरी माझी बहीण लखपती आहे, करोडपती आहे. मी माझ्या बहिणीकडे गेलो तर माझी बहीण येणार नाही. सोयरा माता मालक काहीही करा पण
तुमच्या बहिणीला बोलावून घ्या, कारण एका स्त्रीचं दुःख एक स्त्री समजू शकते. सोयरा मातांचा मालक काहीही करा, पण तुमच्या बहिणीला तेवढं बोलावून घ्या. चोखोबारा ठीक आहे, चोखोबारा घराच्या बाहेर मंगळवेढ्याच्या बाहेर पडते आणि चोखोबारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाण्याच्या ऐवजी पंढरपूर जिल्ह्यामध्ये गेले. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर पंढरपूर नावाच्या गावामध्ये गेले. पंढरपूर नावाच्या गावामध्ये चोखोबारा गेल्याच्या नंतर तेथे दरबारामध्ये गेले. पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले. दरबारामध्ये नामदेवाचे कीर्तन सुरू होतं महाराज. नामदेवाचे कीर्तन सुरू होताना चोखोबारा नामदेवाच्या कीर्तनामध्ये दंग झाले महाराज. ते नामदेवाचे कीर्तन ते काय आमच्या सारख्या आयरा खेळा नक्की खेळाचं कीर्तन नव्हतं, ते नामदेवाचे कीर्तन होतं. त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये माझे चोखोबारा दंग झाले. अहो त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये स्वतः विटेवरचा मालक दंग होतो महाराज. देवा सावध व्हा, तुमचा पितांबर गळतोय देवा, असं महाराज त्या नामदेवाचे कीर्तन होतं. अहो त्या नामदेवाच्या कीर्तनाचा परिणाम असा व्हायचा, शांत राहा थोडं. त्या नामदेवाच्या कीर्तनाचा परिणाम असा व्हायचा, आपल्या औंढा नागनाथची गोष्ट आहे बघा. नामदेवराय हे नागनाथाच्या मंदिरात सुरू केले कीर्तन करण्यासाठी आणि तेथील काही ब्राह्मण मंडळी त्यांना कीर्तन करू दिले नाही. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले होते. मंदिराच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर कंबर इतकाला गवत वाढलं होतं आणि माझ्या नामदेवराने त्या गवतामध्ये कीर्तन केलं बघा. त्याचा परिणाम असा झाला, त्या नामदेवराच्या कीर्तनाचा परिणाम असा झाला, ते देवळं फिरलं महाराज, मंदिर फिरलं ते. त्याची त्या प्रमाणाची आवश्यकता नाही आपल्याला. नामदेवाच्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की ते देऊळ फिरलं महाराज आणि त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये विटेवरचा मालक दंग झाला. विटेवरचा मालक दंग झाला यामध्ये नवल नाही महाराज, चोखोबारे सुद्धा दंग झाले. विटेवरचा मालक त्या कीर्तनामध्ये दंग होता आणि चोखोबारे त्या देवाचे भक्त होते महाराज, हे साहजिक आहे. चोखोबारे नामदेवाच्या कीर्तनामध्ये दंग झाले. इकडे विटेवरच्या मालकाला चिंता पडली, काळजी पडली. महाराज विटेवरच्या मालकाने विचार केला, अरे माझा चोखा तर आता नामदेवाच्या कीर्तनामध्ये दंग झाला, आता मलाच काहीतरी करावं लागेल. महाराज विटेवरच्या मालकानं विटेवरून ताडकन उडी मारली. विटेवरून ताडकन उडी मारली आणि चोखोबारांच्या बहिणीचं रूप धारण केलं. महाराज कसं चोखोबारांच्या बहिणीचं रूप होतं बघा. कपाळावरती गोड कुंकुमाचा टिळा दिला, त्या खाली आबेर बुक्का लावला, कानामध्ये कुंडल घातली, हातामध्ये चप्पल घातली, कानामध्ये कुंडल घातले, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल घातली
लेडीज चप्पल घातली बरं का, कोल्हापुरी चप्पल घातली आणि हातामध्ये एक काठी घेतली. हातामध्ये काठी घेतली, त्या काठीला घुंगरं बांधली. टक चिक झुंझुन, टक चिक झुंझुन, टक चिक झुंझुन, टक चिक झुंझुन असा घुंगराचा आवाज यायला लागला. घुंगराचा आवाज यायला लागला आणि भगवंताने एका गाठोड्यामध्ये महाराज शिदोरी घेतली. पाव किलो काजू बदाम घेतले, पाव किलो खारीक खोबरं हे वगैरे घेतलं आणि बिलोनात तूप घेतलं बरं का. बिलोनात तूप घेतलं आणि भगवंत आता मंगळवेड्याकडे चालायला लागले. मंगळवेड्याकडे चालायला लागले महाराज. मंगळवेड्यामध्ये भगवंत आले चोकोबाराच्या दारामध्ये भगवंत आले. एका हातामध्ये काठी आणि एका हातामध्ये गाठोडे घेतलं आणि एका हातामध्ये चोकोबाराच्या दरवाजाची कडी धरली, साखळी धरली. चोकोबाची बहिणी झाला सारंगदोर, वहिनी उघडा दार हाका मारी. भगवंताने साखळी उघडली, म्हणतात वहिनी दार उघडा. वहिनी दार उघडलं महाराज. सोयरामाता आल्या. सोयरामाता भगवंत ते सुंदर रूप बघतच बसल्या बरं का. भगवंत म्हणतात वहिनी असं बघत राहणार का, घरामध्ये सुद्धा घेणार आता. सोयरामातेने भगवंताला घरामध्ये घेतलं. बाज होती महाराज, त्या बाजीवर बसवलं आणि सांगितलं वहिनी आराम करा आता इथे. महाराज भगवंताने रात्रभर आराम केला आणि सकाळ दुसरा दिवस उजाडला. भगवंताने सोबत आणलेलं गाठोडं सोडलं महाराज. त्या गाठोड्यामध्ये सांगितलं वहिनी हे काजू आहेत बरं का, हे बदाम आहेत, हे खारीक आहे, हे खोबरं आहे, हे पिस्ता आहे, हे अमुक आहे, हे टमुक आहे. आणि वहिनी महत्वाचं म्हणजे हे बिलोना तूप आहे बरं का. हे तूप 6000 रुपये किलोने भेटतं. आपल्याकडे ते तूप भेटत नाही. ते तूप फक्त वृंदावनला भेटतं. वहिनी मालक वृंदावनला घेते बरं का, मालकाने तिथून तूप आणले तुमच्यासाठी सांगितलं महाराज. भगवंताने समजी शिदोरी सांगितली आणि भगवंताने महाराज चोकोबारांच्या पत्नीचं बाळातपण केलं. अहो बाळातपण केलं यामध्ये काही नवल नाही हो. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 48 दिवस माझ्या विटेवरच्या मालकांनी बाळाची कपडे धुतली महाराज. 48 दिवस माझ्या विटेवरच्या मालकांनी बाळाची घाण कपडे धुतली. अहो यामध्ये काय नवल नाही. जेव्हा बाळ जन्माला येतो ना, प्रसूती केंद्रातील डॉक्टरना विचारा. आता गावातील गावामध्ये एखादी तरी आजी अशी असेल की त्या आजीने बाळातपण केलेलं असेल, बरोबर. बाळातपण केलं तुम्ही. तर मला सांगा जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा किती घाण असते. ती घाण महाराज माझ्या विटेवरच्या मालकाला आपल्या स्वतःच्या कोमल हाताने ती घाण विटेवरच्या मालकाने साफ केली. विटेवरच्या मालकाने ती घाण साफ केली. यामध्ये काय नवल नाही. विटेवरच्या मालकाने ती घाण साफ केली आणि नामकरणाचा विधी आला. तर माझा विटेवरचा मालक अख्ख्या मंगळवेड्यामध्ये गेले. मंगळवेड्यामध्ये गेले आणि म्हणतात चला 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 माझ्या भाच्याचं नामकरण आहे, चला माझ्या भाच्याचं नामकरण आहे. अख्खा मंगळवेढा गोळा केला आणि अख्खा मंगळवेढा चोकोबारांच्या दारामध्ये गोळा केला आणि भगवंताने नाव ठेवलं महाराज. नाव काय ठेवलं? नाव ते ठेवले कर्ममेळा चोकोबारांच्या मुलाचं नाव ठेवलं भगवंताने. आता भगवंत म्हणतात वहिनी पुष्कळ दिवस झाले, मला आता जावं लागेल. सोयरामाता म्हणतात थांबा की थोडं थांबा, मालक येतील, मालक आल्यानंतर बोलबोल करतील, मग तुम्ही जा. भगवंत म्हणतात नाही, माझा संसार काय लहान नाही, माझा संसार फार मोठा आहे. माझा संसार लहान नाही, मला जावं लागेल. 16,108 मला बायका आहेत, मला नाही त्या भगवंताने. तुम्ही समजसाल मला महिना झाला. भगवंत म्हणतात मला जावं लागेल आता. 16,108 मला बायका आहे महाराज, यामध्ये काय नवल नाही. भगवंताला 16,108 बायका आहेत, यामध्ये काय नवल नाही. प्रत्येकी बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी. 10 मुले 1 मुलगी. आता गुणाकार करा तुम्ही, कॅल्क्युलेटर लावा. 16,108 गुणिले 11 किती होते?
1,77,000 आणि पुढे काहीतरी आकड्यावर का एवढा मोठा भगवंताचा संसार महाराज, एवढा मोठा भगवंताचा संसार व्यापलेला आहे. भगवंताच्या व्यापकतेचा श्लोक भागवतीमध्ये आलेला आहे. प्रथम दिवसाच्या प्रथम कथेमध्ये प्रथम श्लोक भगवंताच्या व्यापकतेचा आहे बघा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यामध्ये भगवंताचं कार्य, भगवंताचं कार्य, भगवंताचा स्वभाव आणि भगवंताचं स्वरूप सांगितलं. भगवंताचं स्वरूप कसं हो? सच्चिदानंद रूपाय, सद्गण, चितगण, आनंदगण. इकडे बघा, हा थोडा किचकट मुद्दा आहे पण तुम्हाला सोपा करून सांगतो, फक्त नीट लक्षात घ्या. सद्गण, चितगण, आनंदगण हे भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताचं कार्य काय हो? त्या भगवंताचं कार्य काय हो? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या विश्व उत्पत्तीला निर्माण करणं हे भगवंताचं कार्य आहे. या विश्वाला भगवंत निर्माण करतो, हे विश्व त्याच्यावरती राहतं आणि शेवटी विलीन त्याच्यामध्येच होतं. बघा, पाण्यावरचा बुडबुडा माहिती तुम्हाला? बघा, बोला. झोपलेली मावशी उठली जरा आता. जी मावशी झोपली तीच मागं पाहिली, तिला म्हणते अगं सर जाग ना जरासं. इकडं पहा, इकडं. पाण्यावरचा बुडबुडा तुम्हाला माहिती आहे का? पाण्यावरचा बुडबुडा बघितला? बोला बोला. नाही, मी पण हिंगोली जिल्ह्यातलाच आहे, मग बोलत का नाही? तुम्ही मी सोयराच आहे, बोला जरासं. सोयराच आहे मी तुमचा. कालचे महाराज सोयरा, आजचा सोयरा, उद्याचा सोयराच आहे. बोला जरा, बोला. मग दुधावर तुम्ही दूध आता डेअरी मध्ये नेता, दूध बघताना जरासा बुडबुडायचा असेल का दुधावर? येतंय ना? काहीतरी घोळ करा, बुडबुडा आणा बघा. पाण्यावरचा बुडबुडा तुम्हा सर्वांना माहिती आहे. मला सांगा, ते बुडबुडा कशापासून तयार झाला? बोला. हा, बरोबर. बुडबुडा तयार झाला पाण्यापासून. राहिला कशावर? पाण्यावर. पहा, तुम्हाला येईना पण त्या बारक्या छोट्या मुलाला येईल. काय करा बघा, पाण्यामध्ये खेळते वाटत जास्त. पाण्यावरचा बुडबुडा कशापासून तयार झाला? पाण्यापासून. राहिला कशावर? पाण्यावर. आणि शेवटी समाप्त, शेवटी विलीन कशामध्ये झाला? पाण्यापासून तयार झाला. राहिला कशावर? पाण्यावर. आणि शेवटी विलीन समाप्त कशामध्ये झाला? पाण्यामध्ये. तसंच हे विश्व, हे ब्रह्मांड त्या भगवंताने निर्माण केलं, हे राहिलं त्याच्यावर आणि शेवटी विलीन त्याच्यामध्येच होतंय. आता समजलं ना? तर हे झालं भगवंताचं कार्य. पहिलं सांगितलं भगवंताचं स्वरूप, भगवंताचं कार्य. जर तुम्ही आता भगवंताचा स्वभाव कसा आहे बघा. जर तुम्ही अशा भगवंताला चरण शरण ग्रहण झाले, त्या भगवंताची जर शरणागती स्वीकारली, तर तो भगवंत काय करतो? तापत्रय विनाशाय. तो भगवंत तुमचे 3 ताप नष्ट करतो. कोणते 3 ताप?
आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. भगवंत हे तीन ताप नष्ट करतो. आता आध्यात्मिक ताप नेमकं मनाला कशाला, नेमकं म्हणायचं कशाला? आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराच्या संबंधाने होणारा त्रास, शरीराच्या संबंधाने होणारी पीडा, याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळते तापे बुद्धी, लोळे न पुरे दुखावती, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. म्हणजे शरीराच्या संबंधाने होणारा त्रास, शरीराच्या संबंधाने होणारी पीडा, याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. दुसरा आधिभौतिक ताप. आधिभौतिक ताप कशाला म्हणायचं? दुसऱ्याकडून होणारा त्रास, म्हणजे उदाहरणामध्ये घराचं कुत्रा, लांडगा, हे जे प्राण्यांकडून होणारा त्रास, याला आधिभौतिक ताप म्हणायचं. भूती उपद्रवती झाला, ताडीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दारू झाला, तो आधिभौतिक ताप बोलिले. तिसरा ताप आहे आधिदैविक ताप. आता हा आधिदैविक ताप मला प्रारब्धावर अवलंबून आहे. एक आहे व्यष्टी प्रारब्ध आणि एक समष्टी प्रारब्ध. आता व्यष्टी प्रारब्ध म्हणायचं नेमकं कशाला? तर व्यष्टी प्रारब्ध आहे का, एकाच प्रारब्ध मिळून होणारा त्रास, याला म्हणायचं व्यष्टी प्रारब्ध. आता समष्टी प्रारब्ध नेमकं म्हणायचं कशाला? समष्टी प्रारब्ध म्हणजे आपण इथे सर्वजण बसलो, सर्वांचा प्रारब्ध एकत्र येऊन जो त्रास होतो, त्याला म्हणायचं समष्टी प्रारब्ध. उदाहरणामध्ये द्यायचं म्हणजे असं, आता आपल्या इकडं माग भरपूर पाऊस पडला, बरोबर? पाऊस पडला, ते पाऊस पडला बाबा, मला सांगा त्या पावसामध्ये एका शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं का सर्वांचं झालं? बोला, सर्वांचं झालं ना, याला म्हणायचं समष्टी प्रारब्ध. आणि व्यष्टी प्रारब्ध म्हणजे काय, पाऊस पडला फक्त एका शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं, त्याला म्हणायचं व्यष्टी प्रारब्ध. दैवे अतिवृष्टी का अनावृत्ती, राजके लुटके झाला कष्टी, आगीने जळता नावर संकटी, तो आधिदैविक ताप बोलिले. हा झाला भगवंताचा स्वभाव. जर तुम्ही या भगवंताला शरण ग्रहण झाले, या भगवंताची जर तुम्ही शरणागती स्वीकारली, तर तो भगवंत तुमचे तीन ताप नष्ट करतो. श्री कृष्णाय वयम नमः. श्री माने राधाराणी आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा. हा झाला भगवंताच्या स्वभाव, भगवंताचं कार्य आणि भगवंताचं स्वरूप, याचा श्लोक. असाच भागवतीमध्ये दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये प्रथम श्लोक आहे, यामध्ये भगवंताची व्यापकता सांगितली. ऐका. जन्माद्यस्य यतोन्मयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वरा तेरे ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तशिवकं सत्यं परं धीमहि. या श्लोकामध्ये भगवंताची व्यापकता सांगितली. भगवंत आता स्वैरामातेला म्हणतात, मला आता जावं लागेल. अरे महाराज, भगवंत पंढरपुरामध्ये आले, भगवंत विटेवरती विराजमान झाले
आणि इकडे चोकोबार आपल्या घरी आले, चोकोबार आहे घरी आले तर चोकोबार आहे बघतात काय मला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं आणि माझ्या घरातून तर असा मस्त सुगंध आला. आत्तर म्हणणं का, धूप म्हणणं का, अगरबत्ती म्हणणं का, हे मस्त असा सुगंध आला. नेमकं माझ्या घरामध्ये झालं तरी काय झालं? सोयरा माता म्हणतात मालक तुम्ही नाही आले पण तुमची बहीण आलती. माझी बहीण? हो तुमची बहीण आलती. चोकोबार म्हणतात अगं सोयरा मी तर माझ्या बहिणीकडे गेलो तर मग माझी बहीण आली नेमकी आली तरी कशी आली? दोघांनी फार विचार केला आणि दोघांच्या पण लक्षात आलं बहीण नाही विटेवरचा मालक आला. तुकोबाराय म्हणतात की बाबांनो आम्ही आमच्या चित्तामध्ये एक धारण केला त्याचा परिणाम असा झाला त्या भगवंताने आमचे कार्य केले. अभंगाचं दुसरं चरण. तुकोबाराय म्हणतात की बाबांनो आम्ही चित्तामध्ये एक धारण केला त्याचा परिणाम असा झाला त्या भगवंताने आमची कामे केली. माझा दुसरा मुद्दा संपला, एक निष्ठता संपली. पहिला मुद्दा मांडला अनुभव, दुसरा मुद्दा एक निष्ठता आणि तिसरा मुद्दा तुकोबाराय सांगतात की दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची नारी, परद्रव्य पर नारी झाली.
तिसऱ्या चरणामध्ये आपण आलो. तुकोबा म्हणते बाबांनो दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची नारे यापासून सावध राहिले पाहिजे. आता दुसऱ्याचं धन जर घेतलं तर काय होतं बघा. दुर्योधनाची गोष्ट आहे बघा. दुर्योधनाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना गोष्ट माहिती आहे तरी सांगतोय काय का. काय झालं दुसऱ्याचं धन यावर बोलतो बरं का. नीट लक्षात द्या. दुसऱ्याचं धन यावर बोलतो. आता दुसऱ्याचं धन जर घेतलं तर काय होतं. काय केलं दुर्योधनानं पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास दिला. बरोबर. त्यामध्ये 8 आहे टाकली. जर तुम्ही या 12 वर्षामध्ये 1 वर्षाचा अज्ञातवास मध्ये या तुम्ही जर 13 वर्षामध्ये जर तुम्ही एकदा दिसले तर तिथून पुढे पुन्हा 12 वर्ष अशी यात टाकली. तर महाराज पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसला आणि आपल्या राज्यामध्ये परत आले. आपल्या राज्यामध्ये परत आले तर पांडव म्हणतात की दुर्योधन म्हणतात दादा अरे तू सांगितल्याप्रमाणे आम्ही 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसला की रे. आता तरी आमचं राज्य आम्हाला देणार. दुर्योधन म्हणतो नाही देणार. म्हणून शिष्टाई करण्याकरता पांडवांनी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाठवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेली. दुर्योधनाला भगवंत म्हणतात दुर्योधना तू सांगितल्याप्रमाणे पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसला. त्यांचं राज्य तू आता त्यांना देऊन टाक. दुर्योधन म्हणतो देवा देणार नाही. सुचग्रम नाही वदाशामी विना युद्धेने केशव. युद्धाशिवाय सुईच्या टोकावर मावल एवढी माती सुद्धा मी देणार नाही. दुर्योधनाशी आत टाकली. भगवंत म्हणजे ठीक आहे करा युद्धाची तयारी. महाराज युद्धाची तयारी सुरू झाली. युद्ध असं मस्त जाम जून लगे असं युद्ध चालायला लागलं. युद्ध चालायला लागलं. त्या युद्धामध्ये असा प्रसंग घडला की भीमदादाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली. दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली. त्याचा परिणाम असा झाला दुर्योधनाच्या मांडीतील कातडे असे बाहेर आले. मांडीतील कातडे बाहेर आले आणि गिधाड नावाचे पक्षी माहिती तुम्हाला. गिधाड नावाचे पक्षी दुर्योधनाच्या मांडीच्या कातडचे लचके होते. लचके. विचार करा दुर्योधन जिवंत होता. जर दुर्योधन जर मेला असता तर त्याला काही त्रास झाला नसता. पण दुर्योधन जिवंत होता. जिवंतपणी गिधाड नावाचे पक्षी दुर्योधनाच्या मांडीच्या कातडाचे लचके होत होते. किती त्रास आहे बघा. हे त्रास फक्त एका गोष्टीमुळे झाला दुसऱ्याचं धन. पटलं. दुर्योधनानं पांडवांचं महाराज राज्य घेतलं होतं. त्याचा परिणाम त्याने शेवटी भोगला. तुम्ही समाजामध्ये फिरत असताना तुम्हाला असे अनेक व्यक्ती भेटतील की वाईट मार्गाचा पैसा वाईट मार्गाने ज्यांनी पैसा कमवला आणि ते आज आनंदात ते महाराज. बरोबर. अशी तुम्हाला असंख्य माणसं भेटतील. पण तुम्हाला सांगतो जरी त्यांची आज वाहवा जरी आज त्यांची सुखाची दिवस असतील पण तुम्ही त्यांचा हात काढ नका बघू. त्यांचा शेवटचा काळ बघा नरकच आहे समजा. दुसऱ्याच्या धनापासून सावध राहिले पाहिजे. आणि तुकोबरा सांगतात की दुसऱ्याची नारी यापासून सावध राहिले पाहिजे. काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये नजराणा पाठवला. नजराणामध्ये महाराज एक वेश्या होती. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं महाराज नजराणा आणला बघा. शिवाजी महाराजांचा बघू कसा बघू द्या कसा नजराणा आणलाय. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी तर शिवाजी महाराजांनी बघितलं ही एक माता माऊली ही कुणाची तरी मुलगी कुणाची तरी आई आणि कुणाची तरी पत्नी आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की अरे असा कुठे नजराणा असतो का. आणि एक माता माऊली आहे. त्या माता मुला आल्या पौर्णिनी माघारी करा. तिची चोळी भरा तिची वटी भरा. आल्या पौर्णिला माघारी करा महाराज. आल्या पौर्णिला माघारी करा. या जगाच्या पाठीवर एकच असा राजा झाला की त्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री नात नाही. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
मला त्या मुद्द्याकडे जायचं नजर तिकडे घेऊन तर विषांतर होईल का बघितलंच आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज की अरे हा काय नजर नाही एक माता मौली आल्या पोलीला मांगाई करायची टोळी भरायची वटी भरा मांगाई करा इकडे गेला मांगाई करा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की अरे आम्ही काय आयऱ्या खाय ना तू घरात शिष्य येत काय महाराज तुम्ही कोणा शिष्य येतं अरे आम्ही जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबारांचे शिष्य आहेत आम्ही आयऱ्या खेळाचे आम्ही शिष्य नाही तर तुकोबारांच्या बाबतीमध्ये काय झालं तुकोबारा भंडारा डोंगरावरती साधना करण्याकरता गेले असताना गावातील काही विरोधी मंडळी दुष्ट मंडळी तुकोबारांची साधना भंग करण्याकरता एका वेश्याला पाठवलं बरं का एका वेश्याला पाठवलं आणि सांगितलं हे बघ तुकोबारांची तू साधना भंग कर तुला आम्ही मोल देऊ ती वेश्या गेली महाराज भंडारा डोंगरावरती वेश्या गेली आणि ती वेश्या तुकोबारांच्या समोर कामी खावा कामी कृत्य करत होती तुकोबारांनी डोळे उघडे त्या वेश्येकडे बघितलं आणि तुकोबारांनी परत डोळे लावले ती वेश्या तुकोबारांना म्हणते महाराज मी तुमच्या समोर कामी खावा करते कामी कृत्य करते तुमच्या मनामध्ये काही उत्पन्न होत नाही का तुकोबारा म्हणतात ती वेश्या म्हणते महाराज मी कामी खावा करते कृत्य करते तुमच्या मनामध्ये काही उत्पन्न होत नाही का तर महाराज तुकोबारांनी तेव्हा एक अभंग रचला ब्रह्मदेवाने काय केलं महाराज ब्रह्मदेवाने सृष्टी विस्ताराच्या कथेमध्ये कथा आहे की ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून 10 मुले जन्माला घातले कुणाला सावलीपासून कुणाला हातापासून कुणाला भुईपासून कुणाला केसापासून असे 10 मुले जन्माला घातले आणि वाणीची देवता सरस्वती माता आपल्या मुखातून जन्माला घातली सरस्वती मातेचं एवढं सुंदर रूप पाहून ब्रह्मदेव कामी खावाने कामी कृत्याने सरस्वती मातेच्या मागे लागला सरस्वती मातेच्या मागे पळायला लागला तुकोबारा म्हणतात आम्ही त्या ब्रह्मदेवासारखे नाहीत आला मुद्दा संपला तुकोबारा म्हणतात आमच्या ब्रह्मदेवासारखे नाहीत ते इंद्रासारखे नाहीत ते त्या चंद्रासारखे नाहीत तुकोबारा या अभंगातून आपल्याला सांगतात की बाबांनो तुम्ही तुमच्या चित्तामध्ये एक धारण करा त्याचा परिणाम असा होईल तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम तिसरा मुद्दा म्हणजे तुकोबारा म्हणतात की बाबांनो दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची नारी यापासून सावध राहा हे विषयाला कारण यापासून सावध राहा आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा Oh,
तुम्हाला कशाच कमी पडणार नाही. बघा सर्व अभंग जर बघायला गेलो तर अभंगामध्ये त्या भगवंताचं नाव नाही महाराज. त्या भगवंताचं नाव एका अभंगामध्ये बघा, अभंगाचं पहिलं चरण बघा, एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. याच्यामध्ये भगवंताचं नाव आहे का बाबा? नाही. दुसरं चरण बघा, तेने झाले अवघे काम निवारीला भव भ्रम. याच्यामध्ये नाव आहे का भगवंताचं? बोला. भगवंताचं याच्यामध्ये सुद्धा नाव नाही. तिसरं चरण बघा, परद्रव्य परनारी झाली विषयाची कामरी. याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं नाव आहे का? नाही. शेवटचं चरण बघा, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. याच्यामध्ये सुद्धा भगवंताचं नाव नाही. मग ते साधक म्हणजे म्हणतात, तुकाराम महाराज आम्हाला तुम्ही काय थोडं हलक्यामध्ये यायले का? आम्हाला माहिती हो, रखमाईचा पती म्हणजे विटीवर कमाल. साधी सोपी गोष्ट का नाही. आता रुक्मिणीचं नाव काय घेतलं? त्याची 2-3 कारण आहेत बघा. रुक्मिणी माता ही 16,108 बायकांमध्ये अग्रगण्य म्हणजे 1 नंबरची बायको होती म्हणून रुक्मिणी मातेचं नाव घेतलं. दुसरं म्हणजे 16,108 भगवंताला बायका आहेत, पण जास्त रुक्मिणी माता भगवंतावर प्रेम करते, यामुळे रुक्मिणी मातेचं नाव घेतलं. बघा तुकोबाला सांगत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त ह्या 3 गोष्टी जपा, तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. विठोबा सुखरूप आनंदामध्ये पार पडेल. जाता जाता एवढंच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. शांत बसा, थोडं झालं जायचं आता घराला. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आई वडिलांची सेवा करा. महाराज तुम्हाला समजतात आई वडिला सेवा करा सांगतात, ते आई वडिला जाऊ देव सेवा तर समजायलाच करायची, पण गळ्यामध्ये अगोदर पवित्र तुळशीची माळ घाला बरं. माळ घातली की मला जास्त पुण्य लाभ फल आपल्याला प्राप्त होतं. मला सांगा महाराज, जे आता आपल्या गावामध्ये पण असे काही मंडळी असतील की मटण वगैरे अंडे वगैरे खातात बरोबर. मला सांगा आता तुमच्या अंगामध्ये ताकद येण्यासाठी, तुमच्या अंगामध्ये चरबी वाढण्यासाठी तुम्ही महाराज दुसऱ्याचा जीव घ्यायले की दुसऱ्याचा जीव तुम्ही घ्यायले महाराज. मला सांगा जर तुमच्या हातामध्ये सुई बुडू नाही पण बुडली तर तुम्हाला त्रास होतो का नाही? बोला शेवटचे 5 मिनिट राहिले, पटपट बोला. जर तुमच्या हातामध्ये सुई बुडली की तुम्हाला त्रास होतो ना? मग विचार करा, तुमच्या जीभची चव भागण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा जीव घ्यायला महाराज. चांगली गोष्ट आहे काही?
मटण खाऊ नका, सोपं सांगतो. अहो त्या माफी मागून बोलतो बरं का, त्या बकऱ्याचा जन्म झाला, 2 राता पलटला की त्या बकऱ्याला आपली आई कळत नाही, त्या बकऱ्याला आपली माय बहीण कळत नाही, त्या बकऱ्याला आपलं गणगोत कळत नाही. मग मला सांगा त्या बकऱ्याला खाणारी आवडत किती दरिंद्र असेल. अहो त्या बकऱ्याला कळत नाही, मला स्वतः 2 राता पलटला की त्या कळत नाही. तुम्ही मग त्याला खाणारे विचारच करा, त्याला खाणारे विचार करा. मला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अहो तुम्ही सोबत तुमच्या बँक बॅलन्स मध्ये तुम्ही किती पैसा कमवला, प्रॉपर्टी इस्टेट बंगला शेत किती, तुम्हाला हे कोणी काही विचारणार नाही. भगवंताचं नामस्मरण करा. जर तुम्ही वरी गेले चित्रगुप्त तुमचा हिशोब काढतो महाराज. तुम्ही चित्रगुप्त काय सांगणार, बघ माझ्याकडे 30 एकर वावर होतं, 50 एकर वावर होती, 2 थार होते, 1 बुलेट होती, अमुक धमुक बँक मध्ये एवढा माझा पैसा, हे सांगणार तुम्ही? तुम्ही जरी सांगितलं तरी चित्रगुप्त तुम्हाला हे विचारत नाही. तुम्हाला विचारणार भगवंताच्या बँकेमध्ये तुमचं नामधन जमा किती आहे. नामधन आहे का आपलं जमा, बोला. भगवंताचं आपण नामस्मरण करतो का आपण? आता 7 दिवस गावामध्ये सप्ताह महाराज, 7 दिवस पुढं कसं नाटक गेले जिकडे तिकडे करताना असंच. अहो भगवंताचं नामस्मरण करा महाराज. तुम्हाला सांगा, आम्हाला सांगा. आता एक माफी मागून बोलतो, मावशी तुम्हाला स्वयंपाक करताना काय काम आहे का? काम कशाले? हाताला कसं आहे काम बुवा? चपाती लाटायची, बरोबर. आम्ही पण स्वयंपाक करतो, आम्ही पण आम्ही स्वयंपाक करूनच खातो, आम्हाला माहिती. मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही पोळ्या लाटा, बरोबर. पोळ्या लाटा तुमच्या हातालाच काम आहे, तुमच्या तोंडाला काम आहे का? नाही. मग घ्या ना देवाचं नाव. देवाचं नाव घेतलं काय बिघडाले का? पण तुम्ही तसं नाही करणार. ती म्हणून त्या पलीकडच्या गलीतली सखूबाई, तिच्या पोराचं लग्न झालं, म्या कामाला अशी गोष्ट आली, तिची सून तिला भांडली. अगं तुला काय करायचं तिच्या सून? देवाचं नाव घे ना तू, देवाचं नाव घे. तुला काय करायचं तिच्या सून, काय करायचं? आणि तुम्ही सांगा, आता तुम्ही वावरामध्ये जाता, वावरामध्ये गेले तुम्ही, आता समजा तुम्ही आता डवरं धरलं. आता आपल्या इकडची भाषा मी इकडच असेल, धरलं. मला सांगा, डवरं धरलं, तुमच्या एका हातामध्ये डवर आणि एका हातामध्ये कासरा, बरोबर. मी पण शेतकरीच आहे हो. एका हातामध्ये कासरा, एका हातामध्ये डवरं, आणि लागले बैलाच्या मागे चालायला. तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे का सांगा, आहे का? मग घ्या ना देवाचं नाव. पण तुम्ही तसं नाही, त्या बैलाशिवाय तासाच्या बाहेर चालले ते. तुला काय करायचं? त्या देवाचं नाव ठेव, तू एकाच नाव ठेव शंभू, एकाच नाव ठेव राम. त्या बैलाला म्हण ना बाळा राम, असा ते राजा. अहो तो नंदी महाराज भगवान शंभूचा वाहन येते, तुम्ही त्या शिवा देता. भगवंताचं नामस्मरण करत जा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. भगवंताच्या नामस्मरणाचा खूप मोठा फायदा आहे, तुम्हाला इथं नाही कळणार. माळ घाला, त्याचा परिणाम असा तुमचं जीवन सुखरूप पार पडेल. तुम्हाला वरती हिशोब देण्याची गरज नाही. वरती तुम्ही गेले की बँक बॅलन्स प्रॉपर्टी हे कोणी विचारणार नाही. भगवंताच्या बँकेमध्ये आपलं नामधन जमा करा. जर तुम्ही कीर्तनामधून एवढी गोष्ट घेतली तरी माझे कीर्तन सफल झाले. भगवंताचं नामस्मरण करा. आता मी एवढं सांगितलं, भगवंताचं नामस्मरण करा. आता बघतो तुम्ही नामस्मरण करता का? घ्या आता हात वर या, या बडबड आता समजेवर या, या. जोपर्यंत भजन पूर्ण होत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचे नाहीत. मी पण मी हाटकर आहे, मी पण हाटकर आहे. अंगामध्ये हाटकरी आणली, हात खाली करायचे नाही. समजत वर या, या बाबा वर या, हात वर या. समजेल तुका
काही आपल्या गावातली काय अशी मुलं असतील की ती हिंगोलीमध्ये भरती वगैरे तयारी करायला असतील महाराज, बरोबर ना? आहे की नाही? भरतीमध्ये तयार, पोलीस भरती, आर्मी भरती म्हणा, त्याची तयारी हिंगोलीमध्ये करत असतात. तर मला एक सांगायचं की मंदिराच्या पारावर, मंदिराच्या वट्यावर बसून त्या पोराची टवाळ्या करू नका. त्याचं कारण असं महाराज, तुम्ही शेतामध्ये जेवढे काबाड कष्ट करता, मान्य आहे तुम्ही शेतामध्ये काबाड कष्ट करता, पण तुमच्याकडून कितीतरी दुप्पट पत्नी ती मुलं महाराज काबाड कष्ट करतात. बघा, विचार करा, तो गोळा असतो महाराज. आता इथे एखादा दादा आहे का भरती करणारा? आहे का? एखादा आहे का इथे? बरेच आहेत का? मला सांगा, तो गोळा किती किलोचा असतो जरा? गोळा 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 किती किलोचा आहे? बघा आता, तो गोळा आहे 8 किलोचा आणि फेकाचा किती मीटर असतो? हा, 15 मीटर. 15 मीटर. बघा आता 8 किलोचा गोळा, फेकाचा किती? 15 मीटर, बरोबर? 15 सेंटीमीटर. जरा जे काय असेल ते घराने मला कुठे माहिती. आता आम्ही हे सोडून तिकडे जाऊ का ते बाहेर? घरात जे काय असेल ते धरा. बघा, तो 8 किलोचा गोळा, शांत राहा, थोडं 2च मिनिटं राहिले, फक्त शांत राहा. बघा, तो 8 किलोचा गोळा मला फेकाचा, असा लांब फेकाचा, अवतार म्हणतात आउट ऑफ जर तो गोळा गेला तर त्याला मार्क भेटतात महाराज. जर गोळा फेकत असताना हाताची एखाद नस वाकडी गिकडी झाली तर महाराज त्या मुलाला आयुष्यभर घरी बसावं लागतं, आयुष्यभर घरी बसावं लागतं. आणि मुलं जी पळण्याची तयारी करतात, पळत असताना महाराज, धावत असताना जर त्यांचा पाय कुठं फ्रॅक्चर झाला, पायाचं एखादा हाडू गिडू जर काही तिचलं काही झालं तरी महाराज त्याला आयुष्यभर घरी बसावं लागतं. अहो, एक तर त्या शेतामध्ये कामही करता येणार नाही आणि काहीच करता येणार नाही. बघा, आता आपण इथे कीर्तन करतो, तुमच्या गावातली अशी काही मुलं आता पण आज महाराज इथे हजर येतात की ते रातच्या 12, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत लॅबमध्ये जाऊन अभ्यास करतात. बरं का, लॅबमध्ये जाऊन अभ्यास करतात. अहो, हे 2-3 काय वेळ, काही तर आता एक भरती गेली महाराज मागं, आता मागे एक भरती गेली, त्या भरतीमध्ये बरेच मुलं लागले नाही. तो लागल्यात, माझा भाऊ सुद्धा भरती करतो. असे त्या भरतीमध्ये महाराज बरेच असे काही मुलं ते लागले नाही, तर काही नाही महाराज भरतीमध्ये लागल्यात म्हणून आपले जीवन संपलो. आणि तुम्ही त्या मुलांची मंदिराच्या पारावर बसून, चौकामध्ये बसून टवाळ्या करता. काही मनाला तरी काही विचार केला पाहिजे, मनाने विचार केला पाहिजे काही. अहो, जर मुलाला 1 मार्क जर महाराज एका मार्काने करतात, तो एका मार्काने करतात, ते एका मार्काने करतात, काहीतरी विचार करा. मी फक्त एवढं सांगेल की जो मुलगा किंवा जी ताई या गावातील भरतीसाठी तयारी करण्यासाठी गेली, त्यांच्या आई वडिलांना एवढं सांगतो, फक्त त्यांना प्रोत्साहन देत जा, बळ देत जा. जर तुमचा मुलगा या भरतीमध्ये नाही लागला तर मला सांगा, फक्त त्यांना बळ द्या. गावातल्या 4-5 मंडळीचं ऐकून आपल्या मुलाला मागं नका ओढू, त्यांना मागं नका ओढू महाराज. त्यांना प्रोत्साहन द्या, बळ द्या. त्याला सांगित की बाबा, अरे जाऊ दे, होऊ दे, या भरतीमध्ये नाही लागला, पुढच्या भरतीमध्ये लागसून ना. अरे जरी नाही लागला, तुला एखादा धंदा टाकून दो, एखादा हिंगोलीमध्ये दुकान टाकून दो, आपल्या घरी 30 एकर बाबा, तू टेन्शन नको घेऊ, असं त्या पोराला बोला. पण त्याला या गावातील 4-5 मुलींचं बोलणं ऐकून त्याला बोलू नका, त्याला बोलू नका. मला फक्त एवढं सांगायचं की आपल्या मुलाला प्रोत्साहन द्या. अहो, त्या 4-5 गावातील या 4-5 माणसाच्या हातामध्ये तुमच्या मुलाचं आयुष्य आहे का? बोला, गावातील कोणत्याच माणसाचं ऐकायचं नाही. आपला मुलगा करतो काय, तुम्हाला वाटतं ना आपला मुलगा योग्य करतो? बोला, लवकर बोला. महाराज, या मंडळीचं काय ऐकू नका. तुम्हाला वाटेल तुमचा मुलगा योग्य करतो, मुलगा योग्यच करणार. झाले माझं कीर्तन, इकडे लक्षात द्या. भगवंताचं नामस्मरण करा, आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या, बळ द्या. आपल्या मुलाची 4-5 मंडळीचं ऐकून आपल्या मुलाचे पाय मागे ओढू नका. बस एवढ्या कीर्तनामध्ये घेऊन जा. झालेली सेवा भगवंतराच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो, हनुमंतराच्या चरणी समर्पित करतो. आणि जर माझ्याकडून बोलण्याच्या ओघामध्ये, शांत राहा थोडं, माझ्याकडून जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडा, एखादा शब्द असा काही गेला असेल, कुणाच्या मनाला टोचला असेल तर मला माफ करा.
जर तुम्हाला माफ करता येत नसेल तर नका करू, मी पण हाटकर आहे. पण जाऊ द्या, आपली हाटकरी बाजूला ठेवा आणि माफ करा. ज्ञानेश्वर